शैक्षणिक सत्र 2025-2026 नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात दोन महत्त्वाची पत्रं ही निघालेली आहे. पहिलं पत्र आहे ते 4 फेब्रुवारी 2026चं आणि दुसरं पत्र आहे ते 20 फेब्रुवारी 2026चे. 20 फेब्रुवारी 2026च्या पत्राचा जो संदर्भ येतो तो 4 फेब्रुवारीच्या पत्रामध्ये दडलेला आहे. या दोन्हीही पत्रामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या पत्रांच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक सत्र 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने 20 फेब्रुवारी 2026चे एक महत्त्वाचे पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. 20 फेब्रुवारी 2026चं पत्र जाणून घेण्याच्या आधी आपण जाणून घेऊया 4 फेब्रुवारी 2026चं पत्र काय आहे ते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे हे 4 फेब्रुवारी 2026चे पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत. संपूर्ण पत्र जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक ही उपलब्ध राहील. या पत्राचा विषय होता सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या संदर्भात, आणि यामध्ये जो 6वा परिच्छेद दिसतो आहे आपण त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. तदनुसार सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हा स्तरावरील कार्यवाही ही दिनांक 3/3/2026 पर्यंत करावी. या ठिकाणी सन 2024-2025 असा उल्लेख आलेला आहे. याच उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर दुसरं पत्र आहे. या पत्रामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊ शकता. सन 2025-26चं समायोजनाचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. जिल्हा स्तरावर दिनांक 13/2/2026 कार्यवाही करायची आहे. रिक्त जागा, संवर्ग विषय इयत्ता निहाय तात्पुरती यादी घोषित करणे, तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे. दिनांक 20/2/2026 पर्यंत आक्षेप आणि हरकती घेणे. दिनांक 25/2/2026 रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे आणि दिनांक 3/3/2026 समुपदेशनाद्वारे समायोजन करणे. अशा प्रकारचा समायोजनाचा स्तर हा जिल्हा स्तरावर आहे. याशिवाय विभागस्तर आणि राज्यस्तर आणि त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही या पत्रामध्ये दिलेली आहे. आता आपण जाणून घेऊया 20 फेब्रुवारी 2026च्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे पत्र 20 फेब्रुवारी 2026चं आहे. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत.
आणि या अनुषंगाने 3 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहिला संदर्भाचा दिनांक आहे 15/3/2024, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा संदर्भांकित दिनांक आहे 29/11/2025 आणि तिसरा संदर्भ आहे तो 4/2/2026चा. त्या संदर्भातील पत्र आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे संदर्भ क्रमांक 3 दिनांक 4/2/2026च्या पत्रान्वये सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार रिक्त अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजन कार्यवाहीबाबत वेळापत्रक निर्गमित करण्यात आले आहे. संचालनालयाचे संदर्भ क्रमांक 3 दिनांक 4/2/2026च्या पत्रांमधील परिच्छेद क्रमांक 6 मधील पहिल्या ओळीत नमूद सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार ऐवजी सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार असे वाचावे, असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यात सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या वेळापत्रकानुसार जी कार्यवाही करावयाची आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत पत्र हे महत्त्वाचं आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं 20 फेब्रुवारी 2026 हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.